नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले. टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील टेट 3 संदर्भातील अपडेट्स तुम्हाला लगेच मिळून जातील. मित्रांनो, काय विवंचना आहे, जे भाकरीसाठी तरसत आहेत त्यांचा विचार न करता, जे अगोदर जे पोटापाण्याला लागलेले आहेत त्यांचा विचार करून त्यांच्यावर अन्याय होतोय ही बाब गृहीत धरून काय शिक्षण सेवक कालावधी ग्राह्य धरला जाणार आहे आणि शिक्षण सेवक कालावधी त्यांनी जो अगोदरचा पूर्ण केलेला आहे, करंटला जे चालू आहे त्यांचा गृहीत धरला जाणार आहे. आणि याचा जे शिक्षक म्हणून रुजू नाहीत, महाराष्ट्रात अगदी कुठेही जायची ज्यांची तयारी आहे, यांच्यावर काय परिणाम होणार आहे? निश्चितच निगेटिव्ह परिणाम होणार आहे. ध्यानात ठेवा, लक्षात असू द्या की जे संघर्ष करतायत, जे अजून कुठेच लागलेले नाही आहेत, ते काय करणार होते? लागल्यानंतर महाराष्ट्रात कुठेही जाणार होते, अगदी आनंदाने उड्या मारत ते जाणार होते. आणि जे अगोदरच लागलेले आहेत ते काय करतायत? आपल्या घरी येण्यासाठी, घरचा रस्ता पकडण्यासाठी काय करतायत? अगदी सगळं व्यवस्थित झालेलं आहे त्यांचं, तरीसुद्धा घर पाहिजे, घरी बसून व्यवस्थित, म्हणजे घराच्या जवळ नोकरी पाहिजे, या अर्थाने काही जण प्रयत्न करत होते. आता जर त्यांना घराजवळ नसतं भेटलं, ठिकाण नसतं भेटलं, मर्यादित लिमिटेड प्रिफरन्समध्ये जर त्यांना घराजवळचं ठिकाण भेटलं नसतं, तर त्यांनी काय केलं असतं? अगोदरच्या ज्या ठिकाणी त्यांचा कालावधी पूर्ण होत आलेला आहे अशा ठिकाणी त्यांनी काय केलेलं असतं? तिथंच तो कालावधी कंप्लीट केला असता. एखाद्याचं 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, राहिलेला कालावधी त्यांनी तिथंच पूर्ण केला असता. पहिल्या कालावधीवर त्यांनी पाणी टाकलं नसतं. पण आता जो कालचा GR आहे, जे लागलेले मुलं नाहीत, जे नोकरीला नाही आहेत अजून, त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. कशी? आता काय करणार झाले? आपला जिल्हा नाही भेटला, आपला विभाग भेटला, विभागात बदली करून एखादा कोकणात लागला आहे, त्याला मराठवाड्यामध्ये जायचं आहे, त्याचा जिल्हा परभणी आहे, परभणीमध्ये नाही भेटलं त्याला, तो काय करणार झाला? हां, चला आपल्या विभागात जाऊया, इकडलाही कालावधी गृहीत धरला जातोय ना. मग काय होणार झाली? ती जागा रिक्त होणार झाली. आता ती पुढच्या संच मान्यतेला येणार झाली त्यांची ती जागा. अशा प्रकारे ह्या रिक्त जागा पुन्हा अजून काय होणार झाल्या. आणि ही जी ह्या भरतीमध्ये ती ज्या जागेवर जात आहेत, ती जागा काय करतायत? ते एका विद्यार्थ्याची जो नोकरीला ऑलरेडी नाहीच आहे, ज्याला महाराष्ट्रात कुठेही जायची गरज आहे, तो कुठेही जायला तयार आहे, अशा विद्यार्थ्याची जागा, अक्षरशः एक जागा काय करणार आहे? आणि अशी एक नाही, हजारो जागा आता काय होणार आहेत? खाल्ल्या जाणार आहेत. जे अगोदरच ऑलरेडी नोकरीला आहेत, याच्यावर अगदी घाण कमेंटसुद्धा येतील, जे अगोदर ऑलरेडी तुमच्या का पोटात दुखतंय वगैरे वगैरे. पण जे मुळात नोकरीला नाही आहेत, जी 2,11,000 पैकी जवळपास गृहीत धरा की जवळपास 2,00,000 मुलापैकी कुणी नोकरीला नाही. 2,00,000 मुलं, मॅक्सिमम मुलांचा प्रश्न हा मी इथे मांडतोय. हजार जरी विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं झालं, त्यांना त्यांच्या पसंतीचं ठिकाण वगैरे भेटून ते आलेले आहेत, ठीक आहे, आपल्या घराजवळ आले, पण जर यांनी आहेत त्याच ठिकाणी राहिलेले असते, या भरतीतील 1000 जागा, 1000 व्हॅकन्सीज म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मुलांना. विद्यार्थी मित्रांनो, 1000 परिवार, एका व्यक्तीवर 10 जणांचा परिवार असेल, कुणाचा 5 जणांचा असेल, कुणाचा 7 जणांचा असेल, असे हजारो, म्हणजे ह्या काय होणार होतं? 10,000 जणांचं जे कल्याण होणार होतं, त्यांच्या पोटापाण्याची आयुष्यभराची जी सोय होणार होती, ती फक्त कुणाच्या तरी स्वार्थासाठी, मला घराजवळ जायचं आहे, मला एकदम सोयीस्कर सगळंच पाहिजे, त्याच्यासाठी काय होणार आहे? या सगळ्यामुळे त्यांच्या आयुष्याची अगदी राख रांगोळी वाटोळ होणार आहे. या 1000 जागा त्यांच्यातूनच भरल्या जाणार आहे. शासनाचा दृष्टिकोन, शासन त्यांच्या ठिकाणी योग्य आहे, पण माझ्या दृष्टीने तरी हा GR जो आहे, जे ऑलरेडी नोकरीला लागलेली मुलं नाहीत, यांच्यासाठी अत्यंत धोक्याची घंटा आहे. या GRला कसंच, जे नोकरीला नाहीत अशी विद्यार्थी कसा स्वीकार करू शकत नाही आहेत, कारण त्यामधून जवळपास 2,000 जागा काय होणार आहेत? जे अगोदरच नोकरीला आहेत ते खाणार आहेत. या अगोदर त्यांनी विचार केला असता, कारण एक पद एक बिंदू वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या फायद्याच्या होत्या. आणि पण आता त्यांचा कालावधी, तिकडला कालावधी नवीन ठिकाणी गेले तरी गृहीत धरणार म्हटल्यावर ते काय करणार? निश्चितच आपला जिल्हा नाही भेटला, आपला विभाग निवडणार आणि ज्या हक्काच्या जागा होत्या ह्या, जे नोकरीला नाहीत, त्यांच्या खाण्यात. माझी विनंती आहे, तुम्ही जिथे आहात तिथे राहावं,
जे अगोदर नोकरीला नाहीत त्यांना संधी द्यावी. इतका मोठा अन्याय एक सुशिक्षित वर्गाने तरी दुसऱ्या सुशिक्षितांवर करू नये. त्या दृष्टिकोनाने जे नोकरीसाठी धडपडत आहेत त्यांच्याही परिवाराचा विचार करावा. आणि जरी शासनाने जी आर काढलेला असला तरी आपली सतसत विवेकबुद्धी वापरून आपण ज्यांना संधी भेटलेली नाही आहे त्यांच्यासाठी आपण आहे तिथेच काम करावं. कुणाचं हक्क मारण्याचा एक माणूस म्हणून कुणाच्या तरी परिवारासाठी जे झगडत आहेत, हजारो मुलं जे झगडत आहेत, लाखो मुलं जे झगडत आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही या गोष्टीचा विचार करायला हवा. या जी आरला माझा वैयक्तिक तरी आत्ता पाठीमागचे जे जी आर आले ते तर पॉझिटिव्ह होते, पण हा जी आर जो आलेला आहे कालचा जी आर याच्याशी आपण सहमत असण्याचं काही कारण नाही. जे ऑलरेडी नोकरीला नाहीत त्यांनी सहमत असण्याचं कारण नाही. शासकीय बाबींबाबत आपण काही टीका टिप्पणी करू इच्छित नाही, पण हे जे नोकरीला नाहीत त्यांच्यासाठी नुकसानकारकच आहे. हे माझं मत आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि अशाच माहितीसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.